ऑपरेशन टायगरवर विधिमंडळाचे माजी सचिव डॉक्टर अनंत कळसे यांनी कायदेशीर पैलू मांडले। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी साक्षी यादव यांनी। शिव ठाकरे सेनेचे 6 खासदार यांनी एक पत्र माननीय अध्यक्ष लोकसभा यांना दिलेलं आहे आणि त्या संदर्भातली मला वाटते पुढची प्रक्रिया दिल्लीला चालू आहे। कारण पॅरा 4 प्रमाणे 10व्या अनुसूचीच्या पॅरा 4 प्रमाणे 2/3 संसदीय पक्षामध्ये त्यामध्ये फूट पडली पाहिजे। पण यामध्ये एक आहे की संसदीय पक्षामध्ये फूट पडून उपयोग नाही। तर ठाकरे सेनेने त्यांच्या खासदारांना व्हीप दिले, जर व्हीप मोडलं तर कोणती कारवाई होऊ शकते? हा सुद्धा एक डिबेटेबल प्रश्न आहे की आता व्हीप हा लोकसभेच्या कारवाईलाच लागू होतो की त्यांच्या वैयक्तिक म्हणजे पक्षाचे जे मीटिंग्स बोलवतात त्याला जर हजर राहिलो नाही तर त्यांना सुद्धा व्हीप लागू होतो का? हे जे प्रकरण पेंडिंग पडलेलं आहे, व्हीप काय, स्प्लिट काय, मर्जर काय, किती सदस्यांनी जावं, काय असावं, ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी काय, ह्या सगळ्या संज्ञेचा त्यांनी अर्थ लावला पाहिजे, इंटरप्रिटेशन दिलं पाहिजे। कॅमेरामॅन अरविंद सोबत साक्षी यादव, साम टीव्ही, मुंबई। तर यावेळी ऑपरेशन टायगर वाटतंय तेवढं सोपं नाही असा थेट इशारा ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सेनेला दिलाय। तर खासदार खरेदीचा हमीभाव जुनाच आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केला। काल रात्री मला साधारण 10:30-11 वाजता एका महत्वाच्या व्यक्तीकडून सांगण्यात आलं की महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे।